आज बऱ्याच दिवसांनी सगळ्यांनी एकत्र न्याहारीला बसण्याचा योग आला आणि म्हणूनच सुंदरेला सांगितलं होतं सगळ्यांची पानं लाव. कपिले, मला एक सांग, पानात वाढलेलं अन्न गरम आहे की थंड हे कोण सांगतं? स्वामी फार सोपं आहे. अहो बघूनच कळतं हे गरम आहे की थंड. आणि बघून नाही कळलं तरी हात लावून कळतच. सुंदरे, आता तू सांग, पानात वाढलेलं अन्न चवीला चांगलं आहे की वाईट हे कोण सांगतं? जीभ सांगते स्वामी देवा. आणि भगवती, अन्न शिळं आहे की नाही हे कोण सांगतं? नाग. पण पानापर्यंत पोहोचलेलं अन्न बनवणाऱ्याची नियत कशी होती, त्याचा हेतू काय होता, त्याच्या मनात भाव काय होता हे कोण सांगतं? नाही माहित स्वामी. तुमच्या आयुष्याच्या बाबतीत हेच होतं. अनेक माणसं तुमच्या संपर्कात येतात, सहवासात येतात. त्यांच्याशी तुम्ही हसू शकता, बोलू शकता, सुखदुःख वाटू शकता. पण त्या माणसाचं मन कसं आहे, त्याची नियत कशी आहे आणि त्याच्या मनात काय दडलंय हे ओळखणं माणसाला जवळपास अशक्य आहे. आणि म्हणूनच गुरुची गरज असते. कारण गुरु नुसता मार्ग दाखवत नाही, योग्य माणसाला योग्य मुक्कामापर्यंत पोहोचवतो. आणखीन काय सांग बघू. आणि चुकीच्या वाटेवर जाणाऱ्याला सावधही करतो. आम्ही तुमच्या सगळ्यांसाठी हेच करत आहोत आणि तेच करत राहणार आहोत. स्वामींना माझ्या मनातलं कळलंय की काय? म्हणजे मग आयुष्यात शंकेला जागाच उरणार नाही. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना. प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना. आमच्या गंगालाही याची प्रचिती यायची आहे. जिथे शंका संपते तिथे श्रद्धेची सुरुवात होते. सहवास सगळ्यांना मिळतो, पण अंतरंग ओळखण्याची दृष्टी फक्त काही जणांनाच मिळते. वटवृक्ष. ताई, अगं तो तांदळाचा डब्बा कुठे ठेवलायस तू? ताई, अगं काय झालं? यामिनी, तो बघ, तो तो वटवृक्ष मला पुन्हा दिसतोय. कुठे? अगं आत्ता इथेच होता. आता कुठे गेला? अगं ताई, तुला भास झाला असेल. आधी स्वप्न, आता भास. हे सगळं माझ्यासोबतच का घडतंय? ताई, अगं तू काळजी नको करूस. तू इथे बस, मी तुला पाणी घेऊन येते. यामिनी, यामिनी लवकर ये. काय झालं? बघ, तो वटवृक्ष मला पुन्हा दिसला. अगं ताई, कुठे आहे? मला का दिसत नाहीये?
अगं तो काय दिसतोय मला, माझ्या समोर आहे. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. या बाळांनो, दर्शन घ्या. स्वामी समर्थ. या बाळांनो, दर्शन घ्या. अरे बाळांनो, या दर्शन घ्या. हे कोणाच्या पादुका आहेत? स्वामींच्या. कोण स्वामी? अरे बाळांनो, दर्शन घ्या. समज कळल, समज काही आठवल. या दर्शन घ्या. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. 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 अगं आई, काय झालं? मला दर्शन घेऊ दे ना. नाही. का? अरे बाबांनो, असं करू नका. त्यांना दर्शन घेऊन द्या आणि तुम्ही बी दर्शन घ्या. आम्हाला नाही घ्यायचं दर्शन. अहो असं म्हणू नका. दर्शन घ्या. अहो आम्ही सौता आले दर्शन द्यायला. नाही घ्यायचं म्हटलं ना. गंगा, यामिनी, आज चला दोघी. अगं पण आई का? आज जर सांगितलं ना, बाबा ऐका ना माझं. तू अशी नाही इकडं. स्वामी सौता तुमच्या दाराशी आले. तुम्ही बी दर्शन घेईना, त्यांना बी घेऊ देईना. असं नका करू. नाही म्हणू नका. नाही तर हे बघा, तुम्हालाच यावं लागल स्वामीच्या दर्शनाला. अगं आई तर. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. लक्षात ठेवा, ज्याला नियती बोलवते त्याला दारा बंद करून थांबवता येत नाही. स्वामींचं दर्शन नाकारलं तरी कृपा मागे फिरत नाही. सत्याची ओढी आत्म्याची हाक असते. शिवशंकर शंभो. मार्तंड महाराजांचा विजय असो. बोल, काय समस्या आहे तुझी? काय हवंय तुला? तुम्ही तू मूर्ख, तुला कालच बजावलं होतं ना की माझ्याकडे वारंवार यायचं नाही म्हणून. हो, पण मलाच नाही राहवलं. भावनेच्या भरात वाहून जायची ही वेळ नाहीये भगवती. जोपर्यंत आपलं काम होत नाही तोपर्यंत तुझ्यावर कोणालाही कसलीही शंका येता कामा नये. स्वामींना हरवण्यासाठी आपण जो डाव रचलाय तोच एक उपाय दिसतोय मला. स्वामींवर मात करायची असेल तर त्यांच्या भक्तीचा किल्ला असा बाहेरून तोडता येणार नाही, तो आतून पोखरावा लागेल. नाही फसणार डाव. मी सांभाळते सगळं. तू तुझं काम सुरू केलंस का? नाही, हा? अजून नाही. आधी म्हटलं स्थानावर जरा रुळावं, स्वामींचा विश्वास जिंकावा आणि मग या भगवतीचं मायाजाल हळूहळू फेकावं. तुम्ही अजिबात काळजी करू नका.
मी स्वामींना बरोबर अडकवते की नाही बघाच. हा, आता सात्विक रूप आहे, मग बघाच ही मदन मंजिरी कसा खंजीर खुपसते ते. आपण फेकलेल्या पाशात बरोबर अडकतील अक्कलकोटचे स्वामी. स्वामी तुमच्या स्थानावर तुमच्या विरुद्ध डाव खेळणार आणि कोणाला कळणार सुद्धा नाही. इतका आत्मविश्वास? कपटाचं सर्वात मोठं शस्त्र म्हणजे बनावट निरागसता. आणि ही निरागसता माझ्यात ठासून भरलेली आहे. आणि ती कुठून आली माहिती? तुमच्याकडं. कविराज, पाणी भरून ठेवा. काय ते स्वामी काय लिहिताय तो? नाही कळत हो. कपिला ताई कळेल. आज स्वामींच्या चेहऱ्यावर काहीतरी वेगळंच दिसतंय ना. तुम्ही ठरवा काही, पण घडणार आहे तेच जे आम्ही लिहिलंय. म्हणजे स्वामी मनुष्याला वाटतं तो डाव वागतोय, निर्णय घेतोय, लोकांचे आयुष्य फिरवतोय, पण वर बसलेला नियतीचा शिल्पकार तो ठरवत असतो कोणाची पावलं कुठे जाणार, कोण कोणाला भेटणार, कोणाचं सत्य उलगडणार आणि कोणाचं मुखवटं गळून पडणार. हे सगळं आधीच कोरून ठेवलेलं असतं त्यांनी. म्हणजे स्वामी देवा, माणूस काहीही लपवायचा प्रयत्न करो, सत्य बाहेर येतच. सुंदरे, अगं दगडावर कोरलेलं पुसता येत नाही आणि कर्मानी लिहिलेलं तर अजिबात नाही. पण स्वामी, हे सगळं जर आधीच ठरलेलं असतं तर मग माणसांच्या प्रयत्नांचं काय? दिव्य विचार नियती रस्ता लिहिते, पण चालायचं की थांबायचं हे माणसाने ठरवायचं असतं. काही जण अंधार निवडतात तर काही जण प्रकाश, आणि मग त्यांच्या निवडीप्रमाणे त्यांचं भविष्य त्यांच्या समोर उभं राहतं. अगं आई, काय झालं? तू आम्हाला दर्शन का नाही घेऊ दिलंस? हो ना, आणि एवढे घाबरलात का? अगं आई, आणि ते कोण होते? आणि ते स्वामी समर्थ कोण आहेत? अगं, आणि त्यांच्या पादुका आपल्या दारापर्यंत आल्या होत्या. तू त्यांना असं परत का पाठवून दिलंस? कोण कुठले स्वामी समर्थ? असे अनेक जण येऊन उभे राहतात, स्वतःला दिव्य सिद्ध पुरुष म्हणून घेत. हे बघा, आपण कोणालाही नमस्कार करायचा नाही. जे देव आपण मानतो त्यांना रोज नमस्कार करतो ना, तेवढंच पुरेसं आहे. आता याहून जास्त मला काहीही विचारायचं नाही. मुळात हा चर्चा करण्यासारखा विषयच नाहीये. अगं पण आई, बस बस बस, चल तयार हो आता. तयार? आणि कशासाठी? तुला बघायला मुलगा येणार आहे. मला न सांगता तुम्ही परस्पर स्थळही बघितलं? तुला काय सांगायचं त्यात? आम्ही रीत पाळतो आहोत. हे बघ गंगा, आई वडीलच मुलीसाठी स्थळ बघतात, तेच पसंत करतात. आणि मुलीनं काहीही प्रश्न न विचारता आई वडिलांच्या निवडीवर विश्वास ठेवून लग्नाला उभं राहायचं असतं. समजलंय? अगं आई, त्यावर माझा काहीच आक्षेप नाहीये.
पण मला या घाईचं कारणच कळत नाहीये. कारण सांगितलं तर सगळंच बाहेर येईल. जास्त विचार करू नकोस. जा, तयार हो. अगं पण आई, ह्यांच्या या अशा वागण्यावरून ना आपली शंका अजून खरी ठरतीये. म्हणजे मला असं वाटतंय आई बाबा आपल्यापासून नक्की काहीतरी लपवतायत. आजचा प्रकार बघता मला असं वाटतं या गोष्टीचा संबंध त्या स्वामी समर्थांशी आहे का? कारण जिथे प्रश्न विचारू दिले जात नाहीत तिथे कुठलं ना कुठलं तरी सत्य लपलेलंच असतं. आपण नियतीचं दार कितीही बंद करायचा प्रयत्न केला ना तरी सत्य हे दुसऱ्या वाटेने आत येतच. खरंय ताई, गुपितं जितकी लपवली जातात तितकीच ती बाहेर येण्यासाठी धडपडत असतात. हो दादा, चला निघूया. अरे अहो थांबा. तुम्ही श्रीधर ना? तुम्हीच? हो मीच. हो पण म्हणजे तुम्ही माझ्या मुलीला पाहायला येणार होतात ना? मग असे वेशीवरच मागे का फिरलात? माफ करा पण तिचं लग्न ठरलंय ना, मग मी बघायला येऊन काय करणार? काय? कोण बोललो तुम्हाला असं? मग ते साधूभाऊ भेटले होते, त्यांनी मला थांबवलं आणि ते म्हणाले की अलख निरंजन, दंगाला बघायला आलायस का? हो महाराज, मुलगी बघायला आलोय. आमच्या माधवचीच मुलगी ना? हो माधवच. उशीर झाला, तिचं लग्न ठरलंय आधीच. काय? अहो पण आमच्याकडे गुरुजींनी निरोप पाठवला होता. गुरुजींचा निरोप उशिरा पोहोचला की ते लग्न ठरलं हे सांगायचं विसरले. काही नाती माणसं ठरवतात, काही नाती नियती आधीच लिहून ठेवते. जिथे विधिलिखिताचा शिक्का उमटतो तिथे उशिरा पोचलेले प्रयत्न परत फिरतात. असो महाराज, जे देवाच्या मनात तेच योग्य. ज्याचं जे नाही ते त्याच्या हातात कधीच टिकत नाही आणि ज्याचं जे आहे त्याच्या दिशेने नियती स्वतः खेचत नेते. विधिलिखितापुढे घाईही हरते आणि हटतही. जे आपल्या वाट्यातच नसतं ते आपल्या दारापर्यंत येऊनही परत फिरतं. मग म्हणलं आता लग्न ठरलंय तर आपण आपलं मागे फिरावं. नाही नाही, हे खोटं आहे. हो हाव, माझ्या मुलीचं लग्न ठरलेलं नाही अजून. अहो पण त्या साधूबुवांनी सांगितलं आणि साधू कधी खोटं बोलत नसतात. कोण कुठला तो साधू आणि त्याच्या बोलण्यावर कशाला फसवता? ठरलेलं लग्न मोडलंय का? आणि असं असेल तर लग्न मोडलेल्या मुलीशी मी लग्न करणार नाही. माफ करा. जिथे सुरुवातीलाच गोष्टी लपवल्या जातात तिथे संसाराचा पाया उभा राहत नाही. दादा चला निघूया. कोण आहे तो साधू आणि का आमच्या वाईटावर टपलाय? आधी गंगाच्या डोक्यात प्रश्न भरवले आणि आता तिची स्थळ मोडायला निघालाय. त्याला हवंय काय नेमकं? नाही नाही, हे योगायोग नाहीये. तो साधू आपल्या मागावर आहे. तुम्हाला योग्य दिशा दाखवणं म्हणजे तुमच्या वाईटावर उठणं नव्हे माधवा.
अनेकदा माणूस भीतीपोटी सत्य लपवतो, पण सत्य लपवल्याने नियती थांबत नाही. गंगाला जिथे पोचवायला हवं तिथे तुम्ही पोचवत नाही आहात. आम्ही तुम्हाला वारंवार संकेत देत आहोत, मार्ग दाखवत आहोत, पण तुम्ही आमच्या प्रयत्नांना प्रतिसाद देत नाही आहात. जेव्हा भीतीपोटी आई वडील लेकराच्या वाटेत उभे राहतात तेव्हा गुरु त्याचा हात धरतो. आता आमच्या भक्ताला न्याय आम्हालाच मिळवून द्यावा लागणार.